गोंदवले जिल्हा परिषद गटातील पळशी गणाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र खाडे हे सध्या भारतीय जनता पार्टीतून निवडणूक लढवत आहेत आणि आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्कार. आपण आता भारतीय जनता पार्टीतून पळशी गणासाठी उमेदवारी लढवत आहे. कसं बघताय उमेदवाराकडं? खरं पाहिलं तर सन्माननीय मंत्री विजयकुमार गोरे भाऊ यांनी पळशी गणासाठी योग्य उमेदवार म्हणून माझी निवड केली, त्याबद्दल मी त्यांना प्रथम धन्यवाद देईन. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज दिल्लीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार या माध्यमातून माझ्या या भागाला काय करता येईल ह्यासाठी मंत्री महोदय प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या माध्यमातून मी जेवढं करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. कारण अगोदरच मी राजकारणात भारतीय जनता पार्टीतून बरेच दिवस काम केलेलं आहे. पळशी गावासाठी मी बरेच काम केलेलं आहे. त्यामुळं आता ह्या सरकारच्या माध्यमातून काम करण्याची ही संधी चांगली आहे, म्हणून मी या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे. जयभाऊंनी तुमच्या एवढा मोठा विश्वास टाकला, काय सांगाल? खरं पाहिलं तर खरंच त्यांना मी धन्यवाद देईन. कारण पळशीगावची ग्रामपंचायत ही या गणातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. जवळपास 30 ते 40% मतदान या गणामधलं पळशी गावात आहे आणि पळशी सोसायटीचं मतदान खूप मोठं आहे. तर या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सत्ता असल्यामुळं जयाभाऊंनी माझा विश्वास ठेवला आहे असं मला वाटतं. पळशी गावातील ग्रामपंचायत असेल, विकास सेवा सोसायटी असेल, या माध्यमातून तुम्ही काम करताय, याचा तुम्हाला कितपत फायदा होईल? हो, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि छोटी छोटी विकास कामं बऱ्यापैकी पळशी गावातील झालेली आहेत. रस्त्याची कामं असो, ब्लॉकची असो, गटाराची कामं असो किंवा पाण्याचं व्यवस्थापन असो, बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. शाळेची इमारत असो, विकास सोसायटीची इमारत असो, किंवा पाणी अडवा आणि पाणी जिरवाची योजना असो, जलजीवनची योजना असो, ह्या छोट्या छोट्या योजना किंवा जे मूलभूत गरजा आहेत त्या ग्रामपंचायतीमधून खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि त्याचा जनमानसात खूप चांगला इफेक्ट आहे. त्याचा खूपच चांगला फायदा होईल आम्हाला असं वाटतं. तर तुम्ही एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे. खरं तर याचा तुम्ही तुमच्या उमेदवारीत काय उपयोग करून घेणार? हो, मी वैद्यकीय क्षेत्रात गेली 10-12 वर्ष, 15 वर्ष काम करतोय. मसवडमध्ये असलेल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना खूप सेवा दिलेली आहे आपण. गोरगरिबांना मदत केलेली आहे. तर ह्याचा आता मी मत मागायला गेल्यानंतर सुद्धा कधीतरी ऑपरेशन 10 वर्षापूर्वी केलेलं सुद्धा सांगतात की माझ्या पायात अजून रॉड आहे, डॉक्टर साहेब ऑपरेशन केलेलं. आणि ते लोकांची सहानुभूती आणि प्रेम आहे, तर नक्कीच फायदा होईल. तो एक कमळ फुलणार आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचा जे दिसतंय म्हणजे एक उत्तर दिसते, चेहरा बघितला की फेस रिडिंग दिसतं, त्याच्यावर दिसते की चांगला रिस्पॉन्स आहे. विकास कामं जी झालेली आहेत, लोक स्वतः बोलून दाखवतात की आपल्यात काय होतं. पूर्वी 10-15 वर्षापूर्वी कुसळ उगवत होते, आज ऊस उगवतोय, दारामध्ये गायी आहेत, दूध निघतंय, लोक सेटल झालीत. हे जे भाजपच्या माध्यमातून झालेलं काम आहे, जयाभाऊच्या माध्यमातून झालेलं काम आहे, मध्ये आलेलं पाणी किंवा आमच्या भागात आलेलं पाणी, त्याच्यामुळे हा चांगला रिस्पॉन्स लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, आता पशुधनासाठी काय करायचं असेल तर आपल्याला पाणी तिथं लोकांच्या शेतापर्यंत पोहोचवणे. आता सध्या मेन पाईपलाईनचं काम चालू आहे. ते पाईपलाईनचं पाणी शेतापर्यंत पोहोचवलं की लोकांचं पशुधन वाढेल, लोकांना जनावरांसाठी खाद्य उपलब्ध झालं की इकडला दुष्काळ जो आपल्यावरचा कलंक आहे तो 100% मिटेल. कारण आमच्या गावाला सगळ्या योजनांचं पाणी आलंय. उरमोडीचं असू द्या, इकडून आंधळी धरणातून आलेली पाईपलाईन असू द्या किंवा मानगंगेतून येणारं पाणी असू, सर्व पाणी योजना आमच्या गावाला आलेल्या आहेत. त्यामुळे या भागामध्ये आमच्या गावातच नाही, शेजारच्या आमच्या गणातील गाव असू द्या, सगळीकडे पाईपलाईनचं काम झालेलं आहे. त्याचा 100% फायदा होईल. आतापर्यंत या गणावर आणि गटावर खरं तर राष्ट्रवादीचं प्राबल्य होतं. तर आता काय सांगाल तुम्ही? जिल्हा परिषदेवरच, फक्त गणावर गटावर नाही तर जिल्हा परिषदेवरच राष्ट्रवादीचं प्राबल्य होतं आतापर्यंत. पण मुख्यतः करून जयकुमार गोरे निवडून येत आहेत, त्याला ही 4थी टर्म आहे. हो, मात्र त्यांच्या 4 टर्म मध्ये 3 टर्म मध्ये त्यांना हा गट जिंकता नाही आला. या गटाबद्दल आपण बोलू किंवा गणाबद्दल बोलू, हा गट ज्यांना जिंकता नाही आला, तर ह्या वेळेला तुमच्या उमेदवारांच्या तोंडातनं किंवा सगळ्या चेहऱ्यावरून लक्षात येते किंवा आनंदानं लक्षात येते हा जिंकू शकते. आता याबद्दल काय सांगा? हो, आता कसं झालेलं आहे, हे पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, हे ग्रामविकास खात्याच्या अंडर आहेत आणि ग्रामविकास खातंच जे आपल्या आमदार साहेबांच्याकडे आहे, म्हणजे मंत्री महोदयांच्याकडे आहे. तर त्यामुळं लोकांना पण कळलंय की दिल्लीत सरकार आहे, मुंबईत सरकार, महाराष्ट्रात सरकार आहे आणि मंत्री आपल्या तालुक्याचे आहेत.
त्यामुळे जे निधी येणार आहे ह्या खात्याला जिल्हा परिषदेमार्फत किंवा पंचायत समितीच्या मार्फत हा निधी येणारा भरघोस निधी येणार आहे. आणि त्यामुळं आता या इलेक्शनमध्ये त्यांना जे 100% असं वाटतंय की आता आपल्या मंत्र्याची मान पण महाराष्ट्रात उंचवली पाहिजे. कारण मसवड नगरपालिकेचं आपण बघितलं 21-0 झालं, तसं आता हे पंचायत समिती जेडपीला 15-0 करून लोक पण त्या मंत्रिपदाला न्याय देतील आणि मंत्रिपदाला सन्मान राखतील असं मला वाटतं. त्यामुळे गोंधळात येईल. एक स्थानिक प्रश्न विचारतो की तुमच्या पुढे ज्या उमेदवारांचं आव्हान आहे त्याबाबत काय सांगाल? ते उमेदवार मीच माझ्या तालमीत तयार झाले तसं पाहिलं तर. ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझ्याबरोबरच ते काम करतात, माझ्याबरोबर निवडून आलेले आहेत, सोसायटीला पण माझ्याबरोबर निवडून आलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल काय, त्यांचे आव्हान म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीचं आव्हान आता एवढं राहिलेलं नाही, त्यामुळे मला काय वाटत नाही अडचणी. डॉक्टर साहेब, एक असा प्रश्न विचारतो की आता तुम्ही एक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आहात, डॉक्टर आहात, संपूर्ण ठिकाणी परिचित आहात. तुम्ही मतदारांना किंवा गणातल्या गावांना वेळ कसा देणार? हो, मी आता एक नवीन निश्चय केलेला आहे की 3 दिवस वैद्यकीय सेवा करायची आणि 3 दिवस सामाजिक सेवा करायची. म्हणजे 3 दिवस मतदारसंघात पूर्ण फिरून लोकांची समस्या जाणून त्याच्यावर काय करायचे ती उपाययोजना करून, त्या उपाययोजना इथं लोकल लेवल होतील ते करायच्या. नाहीतर राहिलेल्या उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात मंत्री महोदयांच्या समोर बसून काय ते असलेली कामं करून पुढल्या आठवड्यात त्या 3 दिवसात आपण लोकांना काय होतं ते उत्तरं द्यायची. त्यामुळे 3 दिवस वैद्यकीय सेवा आणि 3 दिवस सामाजिक सेवा असा एक मी नवीन संकल्प या निमित्तानं केलेला आहे. या इलेक्शन नंतर हे मी अनुकरण करणार आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगेन की मी यापूर्वी पण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता तर आपल्याला सन्माननीय मंत्री महोदय असल्यामुळे आपल्या तालुक्यात खूप चांगलं काम करण्याची, विकास कामं करण्याची आणि विकास कामं करून घेण्याची संधी आहे. दिल्लीपासून ते मुंबईपासूनची जी योजना आहेत त्या आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची ही चांगली संधी आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या सरकारच्या माध्यमातून आपला सर्वांचा जो फायदा करून घ्यायचा आहे योजना मिळवून, तो सर्वांनी करून घ्यावा आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या या गटातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा एवढंच मी आवाहन करतो. थँक्यू. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.